नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आज महादेवांच्या पिंडीवर नित्यसेवा या ग्रंथातील शिवमहिमा स्तोत्र किंवा रुद्राध्याय वाचून रोज अभिषेक केला तर त्या तीर्थाचे काय आश्चर्यकारक परिणाम आपल्या जीवनात होतात हे आपण जाणून घेऊया. बघा, आपण हे करताना आपल्याला दररोज ही सेवा आपल्याला करायची आहे. जर तुम्ही ही सेवा दररोज केली तर ह्याचे अनुभव तुम्हाला शब्दातही सांगता येणार नाहीत. इतके चमत्कारिक असे अनुभव आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. बघा, पितृदोष, आरोग्य व धनवृद्धी या सर्व प्रकारचे व्यसन यावरही अत्यंत 100% रामबाण उपाय आहे. अनुभव येण्यासाठी ही सेवा एकदा तुम्ही नक्की करून बघा. बघा, प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी अडचण असते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना पितृदोष तर नक्कीच असतो. असा एकही माणूस नाही की त्याला पितृदोष नाही. पितृदोष जर असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. हाती घेतलेल्या कामात यश आपल्याला कधीच येत नाही. सतत आपण अपयशातच जातो आणि सतत अपयश जर येत असेल तर माणूस पूर्ण निगेटिव्ह होतो आणि शेवटच्या टोकाला जातो. म्हणजे तो नको नको ते विचार करतो. बघा, तर पितृदोष सुद्धा आपला नाहीसा होणार आहे. त्याचबरोबर आजारपण, एखादा व्यक्ती रिपोर्ट सगळे नॉर्मल तरी सुद्धा एकदम हंतुरणाला खिळून राहतो. काहीही केलं तरीही त्याच्यात तीळभर सुद्धा फरक पडत नाही. म्हणजेच काय, तर सगळे रिपोर्ट नॉर्मल असून माणूस बेडवरून उठायला सुद्धा तयार नसतो. मग आपल्याला वाटतं हा आम्ही एवढं केलं, ती सेवा केली, ही सेवा केली, आम्ही सर्व डॉक्टर केलं, सर्व रिपोर्ट चेक केले, पण काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्हाला हे समस्या नक्कीच लागतात. तर बघा, मग ह्यासाठी आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे. बघा, अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा करायला तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. फक्त तुमचा थोडा वेळ जाईल एवढंच. पण हा उपाय इतका प्रभावी आहे, बऱ्याच सेवेकऱ्यांना ह्याचा फरक पडलेला आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगते. बघा, सर्व रोगमुक्तीसाठी आपल्याला रामबाण उपाय आहे. सर्व प्रकारचे आजार, व्याधी, रोग, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर सुद्धा ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. आणि बघा, ही सेवा करताना तुम्हाला नित्यसेवा तर करायचीच आहे. त्याचबरोबर ही सेवा आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही आज करताल, 2 दिवस गॅप ठेवताल, परत पुढल्या आठवड्यात करताल, तसा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला नित्यसेवा तर दररोजची केलीच पाहिजे. आपले स्वामी गुरु आहेत तर आपल्या गुरुची सेवा तर आपल्याला नित्यनेमाने दररोज केलीच पाहिजे. आपल्या पाठी जर गुरुची पाठबळ असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं. त्यामुळं ह्या सेवेबरोबर आपली नित्यसेवा आपल्याला चालू ठेवायची आहे. आता बघा, धुमावर तीर्थ म्हणजे एका तांब्याच्या फुलपत्रात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये मधली 3 बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि नित्यसेवेमधील माला मंत्र म्हणावा. ज्यांना स्वतः करता म्हणायचे असेल त्यांनी मम म्हणावे आणि इतरांसाठी म्हणायचे असेल तर त्या जागेला तुम्हाला आपले आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक असतील तर त्या गाळलेल्या जागेत तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे बघा, एखाद्या आजारासाठी जर तुम्ही करत असताल तर त्या आजारात जर स्वतःसाठी शब्द वापरायचा असेल तर मम शब्द वापरा. किंवा जर तुम्हाला तुमच्या आई, वडील, भाऊ, बहीण किंवा कोणी नातेवाईक यांच्यासाठी जर तुम्ही सेवा करत असताल तर त्या व्यक्तीचं त्या गाळलेल्या जागेत तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तर आता हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मंत्र तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र, त्याचं तीर्थ कसं करायचं बघा. आता एका तांब्याच्या फुलपत्रात पाणी घेऊन त्या पाण्यामधली 3 बोटे तुम्हाला बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमधील महामृत्युंजय मंत्र म्हणजेच काय, ओम त्र्यंबकम यजामहे ही 1 माळ जप करून हे तीर्थ दिले तर या तीर्थाने कॅन्सरसह सगळे आजार बरे होतात. नंतर 16, 56 किंवा 11 तांब्याचे यंत्र बघा आहे ते जर तांब्याच्या फुलपत्रात ठेवून त्यात पाणी टाकून त्या मधली 3 बोटे तुम्हाला पाण्यात स्पर्श करून महामृत्युंजय मंत्र 1 माळ जप किंवा श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे. हे तीर्थ घेतले तर आजार लवकरच बरे होतात. बघा, खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की एकदा अनुभव घेऊन बघा. त्यानंतर आहे वल्गसुक्त तीर्थ. आता ह्याचं कसं करायचं वल्गसुक्तचं तीर्थ? ज्यांना हाडांचे आजार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, हाडांच्या संदर्भातील आजार, त्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे. काय करायचं आहे, एका तांब्याच्या फुलपत्रात त्या पाण्यामध्ये आपली 3 बोटे बुडवून त्या पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि नित्यसेवेतील तुम्हाला वल्गसुक्त म्हणून हे तीर्थ प्राशन करायचं आहे. बघा, अंगदुखी, हाडांचे दुखणे यांसारखे आजार जे आहेत, हाडांच्या संदर्भातील आजार, हे सर्व आजार 3 आठवड्यात 100% बिना दव्याचे, बिना ऑपरेशनचे बरे होणार आहेत. बघा, कोणताही डॉक्टर
तुम्हाला 3 आठवड्यात लगेच बरे करू शकत नाही. त्यामुळे ही जी सेवा आहे खूप प्रभावी आहे. बघा, तुम्हाला ह्याच्यासाठी खर्च काय लागणार आहे, तर खर्च काहीही लागणार नाही. एवढंच की तुमचा थोडा वेळ जाईल, पण सेवा इतकी जबरदस्त आहे. तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती हाडांच्या दुखण्याने, मणक्याच्या दुखण्याने आजारी असेल, ती बेडवरून खाली उतरण्यास सुद्धा तयार नसेल, तर तुम्ही हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतरनं धुमावती तीर्थ, वल्गा तीर्थ आणि महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ, तसेच ते आरोग्य यंत्र, ह्याचे 4ही स्तोत्र व मंत्र यंत्राच्या तीर्थ प्राशन सेवेमुळे तुमचा 90% दवाखाना 8 दिवसात बंद होणार आहे. बघा, ही सेवा ही आपल्या गुरुमाऊलींनी दिलेली सेवा आहे. त्यामुळे या सेवेचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला तेवढाच जोरात मिळणार आहे. आजारी व्यक्तींनी तसेच निरोगी व्यक्तींनी देखील हे तीर्थ घेतले तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर निरोगी माणसाने वरील सर्व मंत्रांची सेवा जर केली, सलग 40 दिवस तीर्थ घेतले, तर कुठलाही आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी प्रभावी सेवा आहे. जर तुमच्या घरात जर अशी व्यक्ती असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि याचा रिझल्ट काय आहे ती तुम्ही बघू शकता. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.